नमस्कार. आज आपण फरसाणची पातळ भाजी बनवणार आहोत. नॉनव्हेजला ही फिक्की पडेल इतकी ही भाजी टेस्टी होते. बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे. इथे मी तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले. आता यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे. आता हे खोबरं आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता इथे बघा खोबरं चांगलं भाजून झालं याला काढून घ्यायचं आहे. आणि त्याच तेलामध्ये एक उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता कांदाही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ते मी कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला आहे. यामध्येच एक अद्रकचा तुकडा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. एक टमॅटो मी त्याच्या 4 फोडी करून घेतले ते देखील टाकायचं आहे. त्यानंतर 2 चमचे तीळ घालायचे. तिळामुळे भाजीला छान टेस्ट येते. यामध्येच आता भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप टाकायचे. थोडीशी कोथिंबीर घालायची. आता हे सगळं साहित्य मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी सगळं साहित्य थंड करून घेतले. याला मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करायचं आहे. आता इथे मी मिक्सरला बारीक वाटण तयार करून घेतले. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले. यामध्येच अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडली की 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचे. आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. तर बऱ्याच वेळेला ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी चमचमीत खावं वाटत असेल तर अशा वेळी ही फरसाणची भाजी तुम्ही झटपट बनवू शकता. चवीला खूप छान लागते. आता इथे वाटण मी 1 मिनिटभर परतून घेतलंय. यामध्येच मसाले घालायचे. 1 चमचा काश्मीर लाल मिरची पावडर, यामुळे भाजीला छान कलर येतो. 2 चमचे काळं तिखट, तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घालायचे. आता हे मसाले मिक्स करून परतून घ्यायचे. आता ते मसाले मी छान मिक्स करून घेतले. तर मसाले खाली लागणार नाही त्यामुळे मिक्सरच्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घातलं होतं ते टाकून घ्यायचे. परत मसाल्यांना मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तर मसाले जितके परतले जाईल तितकी भाजीची चव छान लागते. आता मसाल्यांना व्यवस्थित मिक्स केले. यावर आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचे. इथे मी बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिटं मसाले शिजवून घेतले. तर बघू शकता मसाल्याने छान तेल सुटले, मसाले मस्त परतलेत. यामध्ये आता पाणी घालायचे. तर शक्यतो कोणत्याही रश्श्याच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची चव बदलत नाही आणि भाजीला छान तरी येते. तर भाजी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने पाणी घालायचे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि रश्श्याला एकदा बुडापासून चांगलं मिक्स करायचे. आता ते भाजीला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. गॅस मोठा करायचा आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. आता इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली. पाण्याला एकदा मिक्स करायचे. तर पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच यामध्ये फरसाण घालायचे. इथे मी अर्धा वाटी फरसाण घेतले. फरसाण तुम्ही कोणतेही घेऊ शकता. इथे मी तिखट फरसाण घेतले. आता हे फरसाण रश्श्यामध्ये घालायचे. तर फरसाण खूप जास्त अगोदर या रश्श्यामध्ये घालायचं नाही. भाजी खाण्याच्या अगोदर फक्त रस्सा थोडासा गरम करायचा आणि नंतर फरसाण घालायचं, नाहीतर भाजी खूप जास्त घट्ट होऊ शकते. आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा चांगलं मिक्स करायचे. आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी बाजूला तशीच ठेवायची. इथे मी 5 मिनिटं भाजीवर झाकण ठेवलं होतं. तर बघू शकता भाजीला छान तरी आली आहे. फरसाण हे रश्श्यामध्ये चांगलं मुरलंय. मस्त आपली इथे फरसाणची झणझणीत भाजी तयार झाली आहे. तर दररोज ती भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशी वेगळ्या चवीची फरसाणची भाजी तुम्ही घरी करून पहा. बनवायलाही खूप सोपी आहे. तर ही तुम्ही चपाती, भाकरी कशासोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.